ಅಣ್ಣಭಾವು ಸಾಠೆ ಜಯಂತಿಗೆ ಅದ್ದೂರಿ ಚಾಲನೆ. ಸಮಾನತೆ, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಸಂದೇಶ ಮೊಳಗಿಸಿದ ಗಣ್ಯರು ಅಣ್ಣಭಾವು ಸಾಠೆ ಹಾಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಭಾವಚಿತ್ರಗಳಿಗೆ ಪುಷ್ಪಮಾಲೆ, ದೀಪ ಬೆಳಗಿಸಿ ಗೌರವ. ಹಿರಿಯರು, ಯುವಕರು ಹಾಗೂ ಮಹಿಳೆಯರ ಭಾರಿ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆ. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಮಾಧವಿ ಲಾಖೆ. ತಾವು ನೋಡುತ್ತಿರುವುದು ಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ. ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ತಳಬೋಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಣ್ಣಭಾವು ಸಾಠೆ ಅವರ 106ನೇ ಜಯಂತಿಯನ್ನು ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಅಣ್ಣಭಾವು ಸಾಠೆ ಹಾಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಭಾವಚಿತ್ರಗಳಿಗೆ ಪುಷ್ಪಮಾಲೆ ಅರ್ಪಿಸಿ ದೀಪ ಬೆಳಗಿಸುವ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಿರಿಯ ಪತ್ರಕರ್ತ ಗುರುನಾಥ್ ಗಡ್ಡೆ, ಶಿವಶರಣ ನುಲಿಯ ಚಂದಯ್ಯ, ಪೀಠಾಧಿಪತಿ ಕಾಂತಸ್ವಾಮಿ, ತಾಯಿ ಚಿತ್ರಮ್ಮ ಹಾಗೂ ನಿವೃತ್ತ ಶಿಕ್ಷಕ ಶಂಕರರಾವ್ ಗುರೂಜಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಗಣ್ಯರು ಅಣ್ಣಭಾವು ಸಾಠೆ ಅವರ ಜೀವನ, ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಚಿಂತನೆಗಳನ್ನು ಸ್ಮರಿಸಿದರು. ಶೋಷಿತ ಹಾಗೂ ದುರ್ಬಲ ವರ್ಗಗಳ ಪರವಾಗಿ ಅವರು ನಡೆಸಿದ ಹೋರಾಟ ಮತ್ತು ತಮ್ಮ ಸಾಹಿತ್ಯದ ಮೂಲಕ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮೂಡಿಸಿದ ಜಾಗೃತಿಯ ಕುರಿತು ವಿವರಿಸಿದ್ದರು. ಸಮಾನತೆ, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳಿಗಾಗಿ ಅಣ್ಣಭಾವು ಸಾಠೆ ಅವರ ಕೊಡುಗೆ ಇಂದಿನ ಯುವ ಜನತೆಗೆ ಪ್ರೇರಣೆಯಾಗಬೇಕು ಎಂದು ಗಣ್ಯರು ಕರೆ ನೀಡಿದ್ದರು. ವಿಷ್ಣು ಖಂಡಾಳೆ, ಮಚೇಂದ್ರ ಗವಾಡ್ ಹಾಗೂ ಜ್ಞಾನೋಬ ನಿಟ್ಟೂರ್ ಅವರು ಅಣ್ಣಭಾವು ಸಾಠೆ ಅವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ಮತ್ತು ಸಾಧನೆಗಳ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿದರು. ಮುಖಂಡ ಮನೋಹರ್ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಸಾಮಾಜಿಕ ಹೋರಾಟಗಾರರಾದ ಧನರಾಜ್ ಡಿ ರಾಜೋಳೆ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಗಣ್ಯರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ತಳಬೋಗ ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯರು, ಯುವಕರು ಹಾಗೂ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಜಯಂತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದರು. ಅಣ್ಣಭಾವು ಸಾಠೆ ಅವರ ಆದರ್ಶಗಳನ್ನು ಸ್ಮರಿಸುವ ಜೊತೆಗೆ ಯುವ ಜನರಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಸಮಾನತೆ, ನ್ಯಾಯ ಹಾಗೂ ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳ ಕುರಿತು ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವ ವೇದಿಕೆಯಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗಮನ ಸೆಳೆಯಿತು. ವರದಿ ಮಾಧವಿ ಲಾಖೆ, ಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ್. ನಿರಂತರ ಸುದ್ದಿ ಹಾಗೂ ಜಾಹೀರಾತುಗಳಿಗಾಗಿ ಎಂಟಿವಿ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಅನ್ನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು सब्सक्राइब ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. माधवीचा विचार हे समाजातल्या प्रत्येक माणसाकडे असावं लागतं, तेव्हा कुठं समाजाची प्रगती घडू शकते. समाजातले तरुण कुठेतरी चांगल्या विचारावरती राहू शकतील. अन्यथा आपण काय चाललंय माझा असं नाही. तर आपण या जयंतीच्या निमित्ताने चांगले विचार, चांगली परिस्थिती या तळभोग गावामध्ये शंकरराव गुरुजीसारखी माणसं, पाटील साहेबांसारखी माणसं, ससाने गुरुजीसारखी काही माणसं या गावामध्ये आहेत आणि म्हणून साठी या सर्व चांगल्या गोष्टी घडाव्यात. चांगली जयंती झाली. भाषण ऐकून झालात तुम्ही वेडे. मी भाषण करण्यासाठी उभा टाकलो असता पडला असेल तुम्हाला कोडे. हा तर नवीन पाहुणा किती वेळ बोलल गडे. पडलेलं कोडं सोडवण्यासाठी मी माझं भाषण करतोय थोडे. मी माझं भाषण करतोय थोडे. तर वेळ खूप झालेला आहे आणि आपल्याला पूर्वजांनी सांगितलं की बारांची वेळ ही धोक्यांची असते, पण आपल्या गावांसाठी ही मोक्यांची आहे. हा मोका तुम्ही आणि मी न दवडता मी एक 10 मिनिट भाषण करणार आहे. मला तिकडून ते स्वयंपाक करणाऱ्यांनी सांगितलं की ते भात शिजेपर्यंत बोला. आता माता भगिनीला माहिती आहे भात शिजायला किती वेळ लागेल. मी तेवढा वेळ बोलणार आहे आणि ते थंड झाल्यानंतर वाढेपर्यंत सर बोलतील आणि मग दिव्य सानिध्य आहे पुन्हा आणखी ते. तर ह्या सगळ्या सानिध्यामध्ये आपल्याला बोलायचं आहे. म्हणून तर स्वाभिमान आलं सर्व या बहुजनांच्या मनामनात. या स्वाभिमानाला संरक्षण दिलं माझ्या भीमान भारतीय संविधानात. भारतीय संविधानात मी आता हे 3-4 वेळी आपल्या पुढे का सांगितलं की आम्हाला या ठिकाणी वेद तुम्हाला मला वाचण्याचा अधिकार नव्हता आणि जर कोणी इथे वेद वाचलं तर त्याचा शिरछेद केला जात होता. त्या वेदानं हातात घेतला तर हात छाटल्या जात होते, डोळ्यानं पाहिलं तर डोळे काढल्या जात होती. आणि अशा परिस्थितीमध्ये राजा शंभुकानी ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला तर त्या राजांमध्ये त्याचा शिरछेद करण्यात आला. त्यानंतर एकलव्याने तू शूद्रांचा मुलगा आहेस म्हणून एकलव्याला गुरु द्रोणाचार्यानं शिक्षा दिली नाही.
पण शिष्यांची अढळ श्रद्धा होती. त्यांनी एकलव्याला मातीचा पुतळा उभा केला आणि त्यांनी धनुर्धर विद्या संपादन केली आणि ते विद्या त्याच्याकडे राहू नये म्हणून त्यांचा अंगठा काढून घेण्यात आला. हे संदर्भ हे इतिहास का सांगितलं? या व्यवस्थेमध्ये आपली जी माणसं आहेत, या माणसांना घर बांधण्याचा अधिकार नव्हता, या माणसांना जमीन धारण करण्याचा अधिकार नव्हता, या माणसांना गावांमध्ये जात असताना विशिष्ट टाइमला तुम्ही चालायचं अशी नियम आणि सूचना होती आणि त्या सूचनेचं ग्रंथ होतं मनुसंहिता.